एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। काल एकूणच ठाण्यामध्ये तणावाचं वातावरण आपण बघितलं। आज नेमकं ठाण्यातलं चित्र कसं आहे, कशा पद्धतीनं कालच्या राड्यानंतर पोलिसांकडून कारवाई केली जाते? नक्कीच गुरु, राज ठाकरे यांच्या बीड दौऱ्यादरम्यान ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून राज ठाकरे यांच्या गाडीवरती सुपाऱ्या फेकल्याच्या नंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसैनिकांनी काल उद्धव ठाकरे यांच्या गाडीवरती नारळ आणि शेण आणि बांगड्या फेकण्यात आल्या। त्याच्यानंतर शिवसैनिक जे आहेत ते देखील आक्रमक झाले। उद्धव ठाकरे यांची ठाण्यातील गडकरी रंगायतन या ठिकाणी मेळावा होता आणि त्या मेळाव्या दरम्यान दोन्ही गटांमध्ये जे आहे तो मोठा राडा जो आहे तो पाहायला मिळाला। त्यामुळे एकंदरीत तणावाचं वातावरण जे आहे ते काही वेळापूर्वी साठी जे आहे ते गडकरी रंगायतन या ठिकाणी पाहायला मिळालं। या संपूर्ण राड्याच्या नंतर पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतलेलं आहे। एकूण 44 मनसैनिकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत। ज्या मनसैनिकांनी राडा घातलेला आहे, नारळ आणि बांगड्या फेकलेल्या आहेत, त्यांचं चित्रीकरण बघून जे आहे त्यांचा शोध जो आहे तो आता पोलिसांकडून घेणं सुरू आहे। आज जर आपण पाहिलं तर माजी खासदार राजन विचारे असतील, केदार दिघे असतील, हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीला जाणार आहेत। त्यापूर्वीच मनसेचं जे ठाण्याचं जे मध्यवर्ती कार्यालय आहे, अविनाश जाधव यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात ठेवण्यात आलेला आहे। कुठेही वातावरण बिघडू नये याची दक्षता जी आहे ते ठाणे पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे। सध्या तरी इथे शांततेचं वातावरण आहे, मात्र जे मनसैनिक फरार आहेत त्यांचा शोध जो आहे ठाणे पोलिसांकडून घेण्यात सुरू आहे। आणि त्याचबरोबर आता राजन विचारे आणि उद्धव ठाकरे यांची जी भेट होते त्या भेटी दरम्यान नेमकं काय घडतंय, काय सूचना दिल्या जातात ते पाहणं गरजेचं राहणार आहे। कारण येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती जो मेळावा ठेवण्यात आला होता, आयोजित करण्यात आला, आणि त्याच दरम्यान हा मोठा राडा जो आहे तो घडलेला आहे। आणि एकंदरीत ठाण्यामध्ये जर सुरुवातीला पाहिलं तर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेची शिवसेना असा संघर्ष पूर्वी पाहायला मिळत होता, मात्र आता चित्र जे आहे ते वेगळं झालेलं आहे। आता ठाण्यामध्ये मनसे विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा संघर्ष सुद्धा जे आहे ते आता येत्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता ऍक्शनला रिएक्शन हे सुरू झाले आहे। त्यामुळे आता विरोधकांकडे देखील बरोबर आहे निकेश, तुम्ही जसा उल्लेख केला त्याप्रमाणे ऍक्शनला रिएक्शन असं मुख्यमंत्री शिंदेंनी यावरती प्रतिक्रिया देताना म्हटली आणि त्यानंतर त्याला संजय राऊत यांनी सुद्धा जोरदार उत्तर दिलेलं आहे। त्यामुळे एकीकडे मनसे विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असं चित्र तयार होत असतानाच संजय राऊत यांनी आज या सगळ्याकडे एक प्रकारे दिल्लीश्वरांमुळे हे झालेलं आहे असं म्हणत याला वेगळं वळण देण्याचाही प्रयत्न केला। नक्कीच त्यांना प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं असलं तरी मनसेचे जे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष मनसे नेते आहेत अविनाश जाधव यांनी जेव्हा हे संपूर्ण राडा झाल्याच्या नंतर प्रतिक्रिया दिलेली आहे की पुन्हा जर तुम्ही राज ठाकरे साहेबांबद्दल जर पुन्हा वक्तव्य कराल किंवा कुठलाही शिवसैनिक जर ऍक्शन घेईल तर त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर देण्याचा इशारा देखील अविनाश जाधव यांनी दिलेला आहे। त्यामुळे ठाण्यात तरी आता सध्या तरी शांतता दिसते, मात्र कुठलंही वातावरण ढवळू नये यासाठी पोलिसांनी दक्षता घेतलेली आहे। त्यामुळे ठाण्यातलं मनसेचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो सध्या तरी लावलेला पाहायला मिळतोय। अविनाश जाधव यांच्याशी संपर्क केला जातोय। अनेक मनसैनिक जे आहेत ते या राड्यानंतर ठाण्यातनं बाहेर गेलेले आहेत, त्याचा शोध जो आहे देखील पोलिसांकडून घेताना आपल्याला पाहायला मिळतोय सध्या तरी। बरोबर आहे, त्यामुळे आता ठाण्यातला हा संघर्ष नेमका आता कुठे जाणार हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। ठाण्यामध्ये एकूणच काल तणाव होता, आज मात्र त्या ठिकाणी पोलीस आपल्याला ऍक्शनमध्ये बघायला मिळतात। ठाण्यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसलेला आहे। ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसताना दिसतोय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या रणरागिणी अशी ओळख असलेल्या अनिता बिर्जे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। धर्मवीर आनंद दिघे या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अनिता बिर्जे या प्रकाश झोतामध्ये आलेल्या होत्या आणि त्यांनी आता ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया, प्रतिनिधी निकेश शार्दूल यांच्याकडे जाऊयात। निकेश, ठाण्यामध्ये अनिता बिर्जे यांनी वेगळा विचार करणं, ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाणं, याचं नेमकं काय महत्त्व आहे? अनिता बिर्जे यांचं ठाण्यातल्या राजकारणामध्ये, विशेषतः शिवसेनेतल्या एकूण राजकारणामध्ये नेमकं काय योगदान आहे, कसा परिणाम याचा दिसणार आहे? गुरु, नक्कीच अनिता बिर्जे ह्या ठाण्यातल्या ज्येष्ठ शिवसैनिक आहेत। गेल्या 50 वर्षाहून अधिक काळापासून ते शिवसेनेमध्ये शिवसैनिक म्हणून एक कार्यरत आहेत। बाळासाहेब ठाकरे असतील
किंवा शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने प्रेरित होऊन हे ठाण्यामध्ये कार्यरत आहेत। मात्र जर आपण पाहिलं की जेव्हा शिवसेनेमध्ये उभी फूट पडली त्यावेळेला अनिता बिर्जे यांनी ठाकरेंची साथ जी आहे ती सोडली नाही। कडवट शिवसैनिक आणि शिवसेनेची वाघीण म्हणून अनिता बिर्जे यांची ओळख आहे। नुकताच प्रदर्शित झालेला धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनपटावरती आधारित हा धर्मवीर पिक्चर आहे। त्यामध्ये देखील अनिता बिर्जे यांची भूमिका आनंद दिघे यांची बहीण म्हणून दाखवण्यात आलेली, त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेमध्ये अनिता बिर्जे आल्या होत्या। आता लोकसभेत झालेला ठाकरेंचा ठाणे लोकसभेत झालेला पराभव पाहता किंवा एकनाथ शिंदे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन आता अनिता बिर्जे यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे मोठा धक्का जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेला ठाण्यामध्ये मिळालेला आहे। या घडामोडीकडे उद्धव ठाकरे यांना बसलेला मोठा धक्का म्हणून बघावा लागेल। धन्यवाद निकेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।